महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, ठाणे जिल्हा प्रमुख माननीय श्री गोपाळजी लांडगे साहेब, तसेच कल्याण जिल्हा संघटक सौ छायाताई वाघमारे, कल्याण पूर्व शहर प्रमुख माननीय निलेशजी शिंदे साहेब यांच्या जनकल्याण मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व शिवसेना नांदिवली चिंचपाडा कोळीवाडा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तसेच उपशहर प्रमुख दादासाहेब महाले यांच्या अथक पाठपुराव्यामुळे कल्याण लोकसभा विकास कामांचे कार्यसम्राट खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मूलभूत विकास निधीतून साई प्रेरणा सोसायटी ते साई सृष्टी सोसायटी, साई सोसायटी, पांडुरंग सोसायटी, शंकर मंदिर ते मद्रासी सोसायटीच्या परिसरातील इत्यादी कामांसाठी रुपये 50 लाख निधी मंजूर करून आज सोमवार दिनांक 23 जून 25 रोजी सकाळी 11 वाजता या कामाचे भूमिपूजन सोहळा कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख श्री निलेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या प्रसंगी उपशहर प्रमुख दादासाहेब महाले, हर्षवर्धन पालांडे साहेब, समाजसेवक सुभाषजी ढोणे साहेब, क्रीडा प्रशिक्षक कल्याण पूर्व शहर संघटक पुष्पाताई ठाकरे, श्री दादासाहेब महाले, उपशहर प्रमुख युवा सेना प्रमुख कुमार किशोर दादासाहेब महाले, ज्येष्ठ समाजसेवक पंढरीनाथ ढोणे बापू, विकास ढोणे, रोहिदास पाटील, डॉक्टर वसंत साळुंके, शाखा प्रमुख संपत बिरामणे, राजू कित्तूर, अण्णासाहेब कांबळे, सुनील दळवी, राजेश जाधव, प्रकाश चांदेकर, विनीत पांडे, सदाशिव पाटील, शरद देसाई, त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी सौ रीनाताई सुभाष ढोणे, रशिता ढोणे, लता काहरे, ड्रमा ढोणे, ज्योत्स्ना साळुंखे, अनघा गोळे आणि सौ अलगुडे, त्याचप्रमाणे समस्त शिवसैनिक, युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। दादासाहेब महालेंचा पाठपुरावा हा सातत्याने असतो आणि तो पाठपुरावा आता एवढा असा असतो, म्हटलं जे चुंबकीय शक्ती जशी निलेश शिंदेने उदाहरण दिलं, ते चुंबकीय शक्तीला आकर्षित करण्याचं काम दादासाहेब महालेकडे आहे आणि त्या सातत्यानं जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, त्यांच्या पाठीमागे लागून ते एखादं काम मनात आणलं करायचंय ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही असे दादासाहेब महाले असो। पण येणारा का निलेश शिंदेनी शहरप्रमुखाच्या माध्यमातून सर्व गोष्टीचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे। मी जिल्हा समन्वय केला आपल्याला या ठिकाणी आव्हान करणार आहे, सगळे कार्यकर्ते पदाधिकारी प्रमुख लोक आहे या ठिकाणी आपण जे काम करतो ते लोकांपर्यंत पोहोचण्याची वेळ आता आलेली आहे। येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत। पण प्रत्येक पॅनलमध्ये 4 उमेदवार असणार आहेत, त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन तात्या आपला प्रतिस्पर्धी जर उमेदवार इच्छुक असेल हरकत नाही, त्याला आपण बरोबर घेतलं पाहिजे। तुमचं नाव घेतलं तुम्हाला पर्टिक्युलर बोलत नाही मी, सगळ्याच माझ्यासह सगळ्यांनाच या गोष्टी लागू आहेत, तर सगळ्यांना घेऊन सगळ्या 4ही प्रभागामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्यांची शिवसैनिकांची आपल्याला जोड असावी पाहिजे। आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुका इतक्या सोप्या नाही आहेत, अनेक बलाढ्य पक्ष आपल्या समोर आहेत, युती होईल वरची लोक नेते घेतील निर्णय, परंतु आपली तयारी ही पूर्णपणे ताकदीशी उतरलं पाहिजे। त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना एकत्र करून ही मूठ आपण बांधून येणाऱ्या काळामध्ये हा शिवसेना बालेकिल्ला अबाधित कसा राहील, मान्य पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं कल्याण डोंबिवली हस्तगत करण्याचं स्वप्न, डॉक्टर खासदार श्रीकांतचे कार्यसम्राट खासदार आहेत, ज्यांना आता संसद रत्न पुरस्कार मिळालाय, ज्यांनी जागतिक पातळीवर आपल्या देशाचं नेतृत्व केलंय, असे खासदार आपल्याला लाभले आहेत, कामामध्ये अतिशय तत्पर असलेले, प्रत्येक गोष्टीवर बारीक सारीक लक्ष असणारे असे खासदार आपल्याला लाभले आहेत। अशा लोकांकडून आपले संघटक जिल्हा प्रमुख जे छोट्यातला परिसर आहे या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून हा जो निधी आलेला आहे 50 लाख निधी, हा इथले आपले उपशहर प्रमुख माननीय दादासाहेब महाले आणि रीनाताई ढोणे, सुभाष ढोणे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आलेला आहे। 2 महिन्या लक्षाचा पाण्यासाठी निधी आपण त्या ठिकाणी तिथं त्याचं ओपनिंग आपण केलं, त्याचाच एक भाग म्हणून आज या नांदिवली भागामध्ये आपण हे खूपशा सोसायटी आहेत त्यांच्या या गटर असेल, पायवाटा असेल, यांचं आपण तिथं आज भूमिपूजन संपन्न होत आहे। तर म्हणजे हा जो भाग आहे महापालिकेमध्ये आल्यापासून सातत्याने दुर्लक्षित झालेला भाग आहे आणि त्याला जर आपल्याला डेव्हलपमेंटच्या ह्याच्यामध्ये आणायचं आज महानगरपालिका अस्तित्वात नाही आहे, महापालिकेची बॉडी अस्तित्वात नाही, त्यामुळे इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी किती जरी काही म्हटलं तरी ते निधी आणू शकत नाही। मग ह्याला सपोर्ट कोण देते तर आपले स्थानिक जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक इथं काम आहे। मग गेले काल 1 महिन्याभरापूर्वी जे पाण्याचं आम्ही आणलं 50 लाख
पाण्याचे जे पाईपलाईन्स वगैरे आले ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामुळेच त्या ठिकाणी आलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या पाण्याची जी समस्या असेल ही त्यामुळे निश्चितपणे दूर होईल. आणि आज हा दादासाहेब माले आणि रीनाताई ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली जो निधी इथं आलेला आहे, ज्या पायवाटा जिथं आपण जर म्हणतो आपण नांदिवली भागामध्ये आपण सगळीकडे फिरलो तर खूपशा ठिकाणी अजून देखील असं डेव्हलपमेंट झालेलं नाही. ते डेव्हलपमेंट एक छोटी अशी 50-50 लक्षाची अशी जर निधी आली तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या नांदिवली भागाचा देखील आपण बऱ्यापैकी विकास होईल. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये आज मागच्या टायमाला शिवसेनेचे इथले आपली उमेदवार होते आणि नगरसेविका होती. आज येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपले इथले लोकप्रतिनिधी निवडून येतील तेव्हा ह्या भागाचा आम्ही शिवसेना म्हणून आम्ही सातत्याने आम्ही आता परवा ढोणे तात्यांना म्हटलं की ह्या भागाकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे, पण आता ह्याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष आम्ही होऊ देणार नाही. जे काही मदत तुम्हाला इथं लागेल, मग ते गटर पायवाटासाठी असेल, ड्रेनेजच्या समस्यासाठी असेल किंवा पाण्याची समस्या असेल, ही सर्व तुमच्या सगळ्या समस्याला आपण निराकरण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. मला वाटतं दादासाहेब माले हे सातत्याने कल्याण पूर्वेमध्ये अनेक ठिकाणी असे सामाजिक कार्य करतात आणि त्यांच्या माध्यमातून आता नांदिवली या भागामध्ये देखील त्यांना असं वाटलं किंवा नाही, या भागामध्ये आपल्याला करण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांनी असा चांगला असा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचे आणि रीनाताई ढोणे आणि सर्व या भागामध्ये असे शिवसेनेसाठी धडपड करणारे, लोकांच्या अडीअडचणीला धावणारे अनेक असे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे संपत बिरामणे असतील, सदाशिव पाटील असतील, आमचे बापू असतील, साळुंके साहेब असतील, अनेक लोक म्हणजे म्हणजे आपण जेवढे नावं घेऊ तेवढे कमीच आहे. महिला आपल्या ताई असतील, सर आहेत गाडीत ताई, सगळेच म्हणजे जेवढे आहेत तेवढे सगळ्यांना म्हणजे आपण जेव्हा कार्यकर्ता नेत्यांकडे जाऊन प्रश्न मांडतो किंवा आमच्या इथं काम झालेलं नाही तर आम्हाला पाहिजे, असे कार्यकर्ते निश्चितपणे तुमच्या इथं आहे. मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ह्या नांदिवली भागाचं आणि चिंचपाड्या भागाचं निश्चितपणे एक चांगला असं नंदनवन होईल. याच अपेक्षेने मी सगळ्यांना शुभेच्छा देताना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.